जुलै ऑगस्ट प्रमाणे सप्टेंबर महिनाही कोरडात जाण्याचा अंदाज वर्तवल्यानं देशाचा बहुतांश भाग दुष्काळाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे। सरासरीच्या 88% अंदाजापेक्षाही कमी पाऊस आतापर्यंत झालाय। त्यामुळे 115 वर्षात चौथ्यांदा भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागण्याची भीती आहे। राज्यात सरासरीच्या 34% कमी तर सर्वात कमी पाऊस सरासरीच्या 51% पाऊस मराठवाड्यात झालाय। या आठवड्यात मान्सूनचा प्रवास परतीच्या मार्गाने सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे। महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात ऊसाचं गाळप करावं की करू नये यावरून युती सरकारमधल्या 2 हेवीवेट मंत्र्यांमधले मतभेद समोर येत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातल्या सध्याच्या ऊसाचा चारा बनतो की साखर बनते याबाबत संभ्रम निर्माण झालाय। दुष्काळी जिल्ह्यात ऊसाचं गाळप बंद करावं अशी भूमिका कृषी मंत्री एकनाथ खडसेंनी घेतली आहे। सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना मात्र खडसेंची ही कल्पना बिलकुल पटलेली दिसत नाही। मराठवाड्याच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील हाडोंगरीतल्या जनावरांच्या चारा छावणीस भेट दिली। यावेळी त्यांनी कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचं 60 टीएमसी पाणी आणण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून निधी उपलब्ध करण्याची ग्वाही देखील दिलेली आहे। उस्मानाबादनंतर मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी केली आहे। निर्णय घेतलाय। कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे हप्ते भरण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। तर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे। पावसानं ओढ दिल्यानं सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय। पुणे जिल्ह्यातल्या वीर भाटघर धरणातून सोडलं जाणारं आवर्तन यानंतर पुन्हा सुटेल की नाही या भीतीनं शेतकरी सोरट्या पद्धतीनं पाणी सिंचनासाठी वापरतायत। 16 गावातल्या 300हून अधिक शेतकऱ्यांवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। बदलापूर पूर्वेच्या कुळगाव सोसायटीतल्या नागरिकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 15,000 रुपयांचा निधी अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या शेतकरी कुटुंबांच्या मदत अभियानाला दिला आहे। मुंबई स्वतः मकरंद अनासपुरे यांच्याकडे हा निधी त्यांनी सुपूर्द केला। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाच्या तपासाकरता राज्य शासनानं दिलेले अधिकारी सीबीआयकडे अजून का पोहोचले नाहीत असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयानं केला आहे। या प्रकरणात आतापर्यंत काय तपास केला याचा अहवाल 1 आठवड्यात देण्याचे आदेश राज्य सरकार आणि सीबीआयला देण्यात आले आहेत। माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात पुढच्या आठवड्यात अँटी करप्शन ब्युरो आरोपपत्र दाखल करणार आहे। महाराष्ट्र सदनाचा कथित बांधकाम घोटाळा आणि कलिना लायब्ररी भूखंड प्रकरणी हा आरोपपत्र दाखल होणार आहे। एसीबी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणात वस्तू खरेदी, कंत्राट आणि इतर बाबींचा तपास पूर्ण झाला आहे। इन्कम टॅक्स विभागानं मुंबई महापालिकेला चक्क 200 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे। मुंबई महापालिकेनं कर्मचाऱ्यांच्या वेतनातून इन्कम टॅक्स कापून घेतलाय। मात्र ती रक्कम इन्कम टॅक्समध्ये न भरल्यानं हा 200 कोटींचा दंड वसूल करण्यात येणार आहे। दरम्यान एवढी मोठी दंडात्मक कारवाई होऊनही महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा हा सुरूच आहे। मुंबईतल्या नालेसफाई घोटाळ्यातल्या कंत्राटदारांना महापालिका आयुक्तांनी दणका दिलेला आहे। घोटाळ्याचा आरोप झालेल्या सर्व कंत्राटदारांचं पेमेंट रोखण्याचे आदेश आयुक्त अजय मेहतांनी दिले आहेत। नालेसफाई घोटाळा चौकशीचा अंतिम अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आलाय। हा अहवाल आयुक्तांनी स्थायी आणि पालिका सभागृहाकडे पाठवलेला आहे। यूएलसी कायद्यातल्या निर्बंधामुळे अनेक बिल्डरांचे तब्बल 22,000 प्रकल्प रखडले आहेत। आता प्रीमियम आकारून ही जमीन मोकळी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे। त्यामुळे बिल्डरांचे 22,000 प्रलंबित प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे। प्रीमियम आकारण्याच्या सरकारच्या भूमिकेचं म्हणूनच बिल्डरांकडून स्वागत होत आहे। कोल्हापुरात अँटी करप्शन विभागानं 2 लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक नगररचना अधिकारी समीर जगताप याला रंगेहात अटक केली आहे। जगताप यांनी तक्रारदार मालकाला 7/12 पत्रकावर नाव लावण्याचे शिफारसपत्र देण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदारांना 2 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवलेली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेतून आधी वगळण्यात आलेली आणि परत समाविष्ट झालेल्या 27 गावांबाबत राज्य सरकारनं लवकरात लवकर भूमिका जाहीर करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत। निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे। 27 गावांच्या वतीनं चंद्रकांत बामा पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती।
मुंबईत रेल्वे प्रशासन डबल डेकर ट्रेनचा विचार का करत नाही असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं केला आहे. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी हा सवाल रेल्वेच्या वकिलांना केलाय. गर्दी नियंत्रित करण्यासाठी डबल डेकर ट्रेनचा विचार रेल्वे प्रशासन का करत नाही असा सवाल उच्च न्यायालयानं विचारला आहे. दरदिवशी नवनवे खुलासे होत असलेल्या शीना बोरा हत्या प्रकरणात आता आणखीन एक नवीन माहिती समोर आली आहे. शीना बोरानं स्वतः लिहिलेल्या डायरीतली ही माहिती आहे. या महत्त्वपूर्ण डायरीची पानं डीएनए या इंग्रजी दैनिकाच्या हाती लागली आहेत. त्यामध्ये आपण आपल्या आईचा तिरस्कार करत असल्याचं शीनानं म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठानं एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठी आता टक्केवारीची अट काढून टाकण्यात आली आहे. जे विद्यार्थी 12वी आणि पदवी परीक्षेत पास झालेले असतील त्यांना पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. असा निर्णय घेणारं मुंबई विद्यापीठ हे देशातलं पहिलं विद्यापीठ ठरलं आहे. नवी मुंबई पोलीस खात्यात भरती करून देतो असं सांगून अनेकांची फसवणूक करणाऱ्या चौघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी 14 जणांची फसवणूक केल्याचं समोर आलं असून राज्यभरातील अनेकांना त्यांनी फसवल्याची शक्यता आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या 50 सदस्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवनात भेट घेतली. आदिवासी समाजाच्या घटनादत्त आरक्षणात इतर कोणत्याही समाजाला आरक्षण न देण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळानं केली आहे. सरकारच्या कोणत्या सुविधा मिळत नसल्यानं आदिवासी नवी मुंबईतल्या वसतिगृहातल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. यात 5 विद्यार्थिनी अत्यवस्थ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलंय. पनवेल इथल्या वसतिगृहात विद्यार्थी अतिशय दयनीय स्थितीत राहत आहेत. सिंधुदुर्गमध्ये गेल्या 8 दिवसात तापाच्या साथीनं थैमान घातलं आहे. गेल्या 8 दिवसात 3 रुग्ण दगावले आहेत तर कुडाळ, कणकवली आणि ओरोसमध्ये सध्या 76 रुग्ण उपचार घेत आहेत. दगावलेल्या रुग्णांमधील 2 जणांना स्वाईन फ्लू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेनं दिली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.